शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस होणार आहे, तसेच नेमक्या कोणत्या भागांमध्ये 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान उन्हाचा कडाका कायम राहील, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, एकंदरीत ऑगस्ट महिन्याचा अंदाज पाहायचा झाले तर ऑगस्ट महिन्यात देखील यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे, भरपूर पाऊस होणार आहे। धरणांची आवक देखील वाढलेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, जाणून घेऊयात आपण ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्याचा हवामान अंदाज। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणामध्ये 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान पुन्हा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होईल। तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले असता 1 आणि 2 ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो। मात्र पुढील 2 ते 3 दिवस 3, 4 आणि 5 ऑगस्ट दरम्यान या भागांमध्ये चांगला पाऊस होईल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये पावसाची आवक वाढलेली पाहायला मिळेल। मित्रांनो, तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान या 5 दिवसांच्या दरम्यान दररोज भाग बदलत स्वरूपाचा पाऊस होणार आहे। सर्वत्र पाऊस होईल, मात्र भाग बदलत आज या भागात तर उद्या त्या भागात अशा प्रकारचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये मात्र पुढील 2 दिवसांच्या नंतर मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पाहायचे झाले तर विदर्भामध्ये आज रात्री देखील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूरच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आज रात्रीला निर्माण होईल। तर काही भागात आज रात्री आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात होईल। तसेच पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात देखील भाग बदलत काही भागात हलका पाऊस तर काही भागात मोठा मुसळधार पाऊस असेल। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। धन्यवाद।